स्वर्गीय वसंतराव दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकदीने लढू आमदार प्रकाशअण्णा शेंडगे। स्वर्गीय वसंतदादांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशालदादांनी मला सहकार्य करावे। सांगली जिल्ह्याचा उर्वरित विकास पूर्ण करायचा असेल तर विशाल पाटलांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांनी पत्रकार बैठकीत केले। यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रस्थापितांच्या विरोधात एका अपक्षांचा विरोध करून हा विरोध संपत नाही। आपण दोघे एकत्र आलो तर जिल्ह्यात नक्की चित्र बदलेल व आपण स्वर्गीय वसंतराव दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जिल्ह्यात ताकदीने निवडणूक लढवूया। मी 19 तारखेला अर्ज भरणार आहे। मला प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिलाय, मीही त्यांनाही अकोल्यात पाठिंबा दिला आहे। त्यामुळे त्यांनी जरी माझा पाठिंबा काढून घेतला तरी मी दिलेला शब्द पाळणार आहे। त्यामुळे आंबेडकरांनी भूमिका घेऊन त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे अमरावतीमधून लढत आहेत, त्यांनाही आम्ही पाठिंबा दिला आहे। राज्यामध्ये परभणी, हिंगोली, जालना, माढा या ठिकाणी 16 उमेदवार उभे केले तरी वंचितने आम्हाला दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन पत्रकार बैठकीत माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांनी केले। मी जतचा कॅलिफोर्निया केला आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्याचा विकास करायला मला वेळ लागणार नाही। मला आपण या निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन शेंडगे यांनी केले आहे। शेवटीला कार्यकर्त्यांचा मेळाव्यासोबत त्या ठिकाणी माझा अर्ज जो आहे तो अर्ज सांगलीमध्ये भरला जाणार आहे। या ठिकाणी कालपासून मी माझ्या सांगलीतील दौऱ्याला सुद्धा सुरुवात केलेली आहे। काल मिरज तालुक्यातील मालगाव असेल, आरळ, बेडग, सिद्धेवाडी, गुंडेवाडी, मालगाव इत्यादी 10 ते 12 गावामध्ये काल माझा दौरा सुद्धा या ठिकाणी मी सुरू केलेला आहे। आज सुद्धा कवठेमहांकाळमधील तालुक्यातील काही गावं या ठिकाणी करणार आहे। आळेवाडीला बिरोबाची यात्रा आहे, यात्रेला बिरोबाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी बिरोबाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी प्रचाराचा दौरा त्या ठिकाणी सुरू करणार आहे। या ठिकाणी सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार निश्चित झालेला आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला आहे। त्याचप्रमाणे विशाल पाटील जे काँग्रेसचे नाराज उमेदवार आहेत ते अपक्ष अर्ज भरणार आहेत, अशाही बातम्या येत आहेत, पण अजून त्याचं निश्चित काही नाही आहे। आज नागपूरला परत पक्षश्रेष्ठींच्याकडे गेल्याच्या बातम्या आहेत, पण दिल्ली वाऱ्या झाल्या, नागपूर वाऱ्या झाल्या, परंतु काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद आजपर्यंत त्यांना मिळालेला नाही। एकीकडे काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाहीये, दुसरीकडे अपक्ष भरण्याची सुद्धा त्यांची तयारी सुरू आहे, अशी माहिती माझ्यापुढे येत आहे। मध्यंतरी प्रतीक पाटील त्या ठिकाणी मला मुंबईमध्ये भेटले, कालही मला इथे सांगलीमध्ये ते मला भेटले आणि त्यावेळी आपल्या चर्चेमध्ये त्यांना मी स्पष्ट सांगितलेलं आहे की सांगलीमध्ये जर ह्या प्रस्थापित उमेदवाराचा जर पराभव करायचा असेल तर शेंडगे घराणं आणि दादा घराणं दोघांनी एकत्र मिळून जर ही लढाई लढली तर विजय हा सोपा होणार आहे। कारण अपक्षाच्या काठीनं प्रस्थापित उमेदवाराचा पराभव जो आहे तो कधी कुठे झालेला नाही, ऐकलेला नाही आहे। आणि माझी उमेदवारी माझ्या पक्षाने जाहीर केलेलीच आहे, वंचितचा पाठिंबा मला मिळालेलाच आहे। या ठिकाणी ओबीसीची फार मोठी लोकसंख्या आहे, धनगर समाज मोठ्या संख्येने आहे। आरक्षणाच्या माध्यमातून एक मोठी चळवळ या महाराष्ट्रात उभा केलेली आहे आणि तसं संख्याकडे बघितलं तर ओबीसी 60% या मतदारसंघामध्ये ओबीसीची लोकसंख्या 60% आहे। त्यामुळं माझी उमेदवारी झाली आणि समोर हे जर प्रस्थापित उमेदवार आले तर माझा वनवे विजय जो आहे तो विजय माझा निश्चित आहे। त्यामध्ये जर दादा घराण्याचं जे काही मतदान आहे ते जर त्यांनी माझ्या पाल्यात टाकलं तर माझा विजय अजून सुखकर आणि अजून सोपा होणार आहे। आणि मी एकदा हे निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी जतचा पॅटर्न जो आहे, जत पॅटर्न पुन्हा या ठिकाणी सांगलीमध्ये या ठिकाणी राबवू शकतो आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा दादा घराचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी टिकू शकतं, आमचं शेंडगे घराण्याचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी टिकू शकतं आणि पुढील भविष्यातली राजकीय वाटचाल जी आहे ते दोघांनी मिळून जर केली तर पुढच्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभा साऱ्या विधानसभा आपल्या ताब्यात येऊ शकतील, महानगरपालिका येऊ शकतील, जिल्हा परिषद ताब्यात येऊ शकेल
अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे त्या ठिकाणी मी प्रतीक पाटील यांना दिलेला आहे आणि अनेक कार्यकर्त्यांना ती भावना जी आहे ती तशी भावना व्यक्त केलेली आहे. प्रतीक पाटीलने त्या ठिकाणी शेंडगे घराण्याने आम्हाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची त्याने आमच्याकडे मागणी केलेली आहे. परंतु अपक्षाच्या माध्यमातून हे त्यांचा विजय जो आहे तो विजय साध्य होऊ शकणार नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. शिवसेनेचा उमेदवार जो आहे तो राजकारणातला कच्चा आहे. तो जरी पैलवानकीच्या आखाड्यामध्ये तो पक्का असेल पण राजकारणाच्या आखाड्याचा तो कच्चा पैलवान आहे. त्या ठिकाणी भाजपचं या ठिकाणी कुठलीही मोदी लाट या ठिकाणी दिसून येत नाहीये. त्याचप्रमाणे या ठिकाणी राम मंदिरची लाट सुद्धा या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी ते जे उमेदवार त्यांनी 10 वर्षासाठी जे काही कामकाज केलंय त्याच्या बाबतीत त्यांच्या पक्षातलेच नेतेमध्ये नाराज आहेत. अशी उघड नाराजी त्यांनी सुद्धा ओळख दाखवलेली आहे. तिकडे विलास जगताप नाराज आहे, तिकडं घोरपडे सारखा नाराज आहे, पृथ्वीराज ते नाराज आहेत. त्यामुळे भाजपची नेते मंडळी जी आहे त्यांच्या उमेदवारावरती उघडपणे नाराजी प्रकट करतायत. त्यामुळं ही निवडणूक जी आहे भाजपला घरातूनच त्या ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. आणि दुसरीकडे माझी उमेदवारी जी आहे एक प्रचंड असं वातावरण राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.